दरम्यान हे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा न्यूज 18 लोकमतकडे आपली प्रतिक्रिया दिली. आपण पाहूया. मला अक्षरशः आत्ताच्या घटनेला माझ्याकडे सुद्धा ते 5 व्हिडिओ आले आहेत. ते बघून इतका धक्का बसलाय की हे चाललंय काय, म्हणजे डोकं सुन्न झालंय माझं की माणसं, म्हणजे हा व्यवस्थित प्लॉट होता. आपण जे पुन्हा ज्याची शंका आपल्या मनात होती एक्झॅक्टली ते तसंच आहे. आणि हे इतके गुन्हेगार म्हणजे टोकाचे गुन्हेगार आहेत आणि यांच्यावर म्हणजे मी आता ते व्हिडिओ बघून गारच झाले. मला काही कळेच ना पुढे काय बोलावं. म्हणजे हे सगळं प्लॅन होतं आणि हे अत्यंत सहजपणे वावरतायत, त्यांच्यासाठी ही अगदी साधी सोपी गोष्ट वाटते असं चित्र तरी व्हिडिओवरनं दिसतंय. नाही, अगदी सहजपणेच वागतायत. आणि कारण ह्याच्या आधी आपण जे दाखवलंच आहे की 14 गुन्हे ज्याच्यावर 14 FIRs आहेत, सगळ्या ह्याच्यात अशीच गुन्हेगारी आहे. आणि हे तर फक्त 14 झालेले आहेत असे मला तिकडे बीडला लोक सांगतात की बुडवलं जातं, कोणाला कापून फेकलं जातं, शेतात टाकलं जातं, असे कित्येक गुन्हे त्यांनी केलेत म्हणे. पण ते कधी साबित होत नाहीत कारण त्यांच्यावर FIR सुद्धा होत नाही. आता हे जे आपल्याला दिसतंय बघून अतिशय धक्कादायक वाटलं. अतिशय म्हणजे मी हलून निघाली अक्षरशः. पण